रमेश लेडीज बारवर छापा टाकून आणि तेथे काम करणाऱ्या बांगलादेशी महिलांना शोधून काढल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवी मुंबईतील एका मोठ्या माशाला अटक केल्याचे दिसून येते। बारचा मालक बाला अण्णा गेल्या 10 दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे आणि मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे। त्याच काळात नवी मुंबईतील सर्व महिला बार देखील बंद आहेत। नुकताच बाला अण्णा सुटून आल्याचे कळते। विचित्रपणे शहरातील गुन्हे पत्रकारांना या मोठ्या गुन्हेगारीच्या कथेची माहिती नाही किंवा जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे। शहरातील एका वरिष्ठ गुन्हे पत्रकाराने माहिती दिली की नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी एका प्रादेशिक वृत्तवाहिनीने वाशी येथील हुक्का पार्लरवर छापा टाकल्याच्या वृत्ताची दखल घेतली आहे आणि तपासासाठी सर्व बार बंद केले आहेत। हे खरोखरच पटण्यासारखे नाही। बाला अण्णा जरी अतिशय नम्र आणि कमी प्रोफाईल व्यक्तिमत्वाची असली तरी बार मालकाकडून संरक्षण पैसे गोळा करण्यात आणि नवी मुंबईतील संबंधित अधिकाऱ्यांना 2 कोटी रुपये देण्यात त्यांचा प्रमुख हात असल्याचा आरोप आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडलेल्या या मोठ्या कारवाईमुळे नवी मुंबई पोलिसांच्या संगमताने कायद्याची भीती न बाळगता शहरातील महिला बारच्या गुप्त कारवायांना परवानगी देण्याबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांनी मुंबईत बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरित आणि घुसखोरांविरुद्ध संपूर्ण शोध मोहीम घेण्याचे आदेश दिले आहेत, परंतु नवी मुंबईतील अधिकारी आणि नेत्यांनी निष्क्रियता ही शहरात एक गंभीर चिंताजनक बाब बनत आहे आणि नवी मुंबई शहरातील या बेकायदेशीर स्थायिकांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान बनत आहे, जसे की फेरीवाले, घरगुती नोकर, बांधकाम साईट कामगार, रोजंदारी कामगार आणि महिला बारमधील वेटर आणि नर्तक। सदरची कारवाई ही मागच्या महिन्यात झाली असून त्यातील बांगलादेशी महिलांना बंगालला मूळ गावी परत सोडण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली। त्यावेळी आमची ज्वेलरी वगैरे आम्हाला रिटर्न करा असे त्या महिलांनी सांगताच पोलिसांनी आम्ही दागिने बार चालकाला दिले आहे असे सांगितले। याबाबत सीसीटीव्ही देखील तपासले गेल्यास सत्यता बाहेर येईल। एकंदरीत या प्रकारामुळे आजही नवी मुंबईतील लेडीज बारमध्ये बांगलादेशी महिला वेटर यांचा समावेश आहे हे समजून येते। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।